हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे? तर बरेच दिवस झाले माझा काही व्हिडिओ पडला नाही, टाइम नाही भेटला. तर आज म्हणलं काही जेवण नाही बनवायचं. रात्रीची जी भाजी होती बटाटा पालक बनवेल होता, आपण त्याचा आता पीठ कांदा घालून बडीशोप कांदा जिरं हळद घालून कसुरी मेथी घालून पीठ मळून घेतलं. आता मी बनवते भाजीचे पराठे दही सोबत. तर रात्रीचं होतं चिकन पडलेलं बिर्याणी, तर म्हटलं चला आता थोडंसं पराठेच बनवून घेते 4-5, कारण आपली भाजी पण वाया नाही जाणार आणि पराठे पण खायला भेटते. म्हणून आता मी घेते 4-5 पराठे बनवून. तसेच ज्यांनी कमेंट केली, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय, त्यांचे मनापासून आभार. आणि असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम देत राहा. कारण माझी पण तब्येत बरी नव्हती मध्ये, त्यामुळं मला काही व्हिडिओ बनवायला भेटलंच नाही आणि मन पण नाही झालं. आता थोडी बरं वाटतंय. व्हिडिओ पडत नाही, न्यूज पण आजकाल मागं पुढं होत राहते ना, त्याच्यामुळे थोडं मन पण नाराज झालं की बरोबर जेवू नये व्हिडिओला. कधी कधी होतं, कारण आपलं व्हिडिओ जेव्हा टाकतो ना, आपण व्हिडिओ जेव्हा पोस्ट करतो ना, त्याचा एक नेटवर्क पाहिजे त्याला, किंवा जेव्हा पोस्ट करतो आपलं चॅनल ओपन पाहिजे, चालू पाहिजे. आणि आपण काय करतो कधी कधी ना, नेट बंद करून बंद करतो, मोबाईल नेट पण बंद करतो. त्याच्यामुळे आपलं काय होतं ना, व्हिडिओ पोस्ट नाही होत बरोबर आणि न्यूज पण येत नाही बरोबर. असं होतं कधी कधी, पण काय हरकत नाही. असं मागं पुढं होतं, तर एवढं टेन्शन नाही घ्यायचं. जसं आपल्याला टाइम भेटतो तसं व्हिडिओ पोस्ट करत राहायचे. जास्तीत जास्त आता मी एडिट वगैरे नाही करत जास्त व्हिडिओ. जसं पाहिजे तसं, जेवढं आपल्याला म्हणजे थोडं जे मेन आहे तेच मी दाखवते व्हिडिओमध्ये. असं काही सगळं दाखवत नाही, तेवढं टाईमच नाही भेटत मला, म्हणून मी तेवढं नाही दाखवू शकत. आणि मी घराचा तर अजून कधी व्हिडिओ टाकलाच नाही. ॲक्च्युली माझं किचन छोटं आहे, तर त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ टाकायला, कारण इथं आपलं बाथरूममध्येच मशीन पण आहे कपड्याचं, तर ब्लॉग बनवायला मला टाईम नाही भेटत. आणि मोबाईल पकडायला दुसरी गोष्ट कोणी नसतं घरी, त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत. तर प्रयत्न तर करतेच मी, तसं तुमचा सपोर्ट करा तुम्ही. आणि मनापासून तुमचा धन्यवाद. भावा बहिणींचा असा सपोर्ट करत राहा, असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडले नाही आवडले कमेंट करत जा. कुठून बघतात ते पण मला कमेंट करून सांगत जा व्हिडिओ. तर मला पण बरं वाटतं आणि आनंद होतो मला तुमची, जेव्हा तुम्ही कमेंट करतात ना, मला खूप आनंद होतो का चला बा आपले व्हिडिओ बघतात, त्यांना चांगले वाटतात. तर व्हिडिओ बनवायला पण मला उत्साह होता, माणूस का चला बा व्हिडिओ बनवायला पाहिजे तुमच्यासाठी. पण असे बरेच जण आहेत, नाव तर नाही घेत मी कोणाचं. कोणी चांगली कमेंट करा की वाईट करा, कोणाचं नाव नाही घेत मी. आणि आतापर्यंत कमेंटवर मी कधी व्हिडिओ पण नाही बनवला, पण चांगलेच कमेंट येते. आणि ज्यांच्या अशा थोड्याशा येत्या कमेंट, तर मी त्याच्यावर काही लक्ष नाही देत. त्यांची मर्जी, प्रत्येकाचे वेगळं विचार असतात, त्याच्यामुळे आपण टेन्शन नाही घ्यायचं. आणि बरेच जण काय हेल्प पण करत्या का व्हिडिओ बनवत आहे, चांगले व्हिडिओ आहे असं बोलतात, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं. बऱ्याच जणांना काय वाटतं, अरे यूट्यूब आपलं टाइमपास आहे,
काय भेटत नाही असे म्हणणारे आहेत बऱ्याच जणांचे. कारण त्यांना काय बऱ्याच जणांना इतकं माहीत नसतं यूट्यूब चॅनल कसं बोलायचं, कसं चालवायचं, कोणत्या टायमाला व्हिडिओ पोस्ट करायचा, कसं बनवायचा, कसं ब्लॉग बनायचा, कसं शॉर्ट व्हिडिओ बनायचा, हे काही समजतच नाही. त्याच्यामुळे त्याचे थोडेसे नाराज असतात. आता मी काही एवढं लक्ष देत नव्हते, पण आता थोडेसे माझे पण व्हिडिओ थोडेसे न्यूज वगैरे चांगली यायला लागली, त्याच्यामुळं मला पण थोडंसं बरं वाटायला लागलं. कारण मी पण एवढं काही लक्ष देत नव्हते व्हिडिओकडं. चला तर मित्रांनो, आपला पराठा बनवून तयार आहे बघा. तर तुमच्याकडे जर अशी भाजी वगैरे, मेथीची भाजी आणि बटाटे घालून जर बनवलं असेल सुकी, तर तुम्ही पण असं पराठा बनवू शकता. तर आपली भाजी पण वेळ जात नाही आणि गरम गरम पराठा दह्यासोबत खूप छान लागतो.